पूर्व विधायक आशीष देशमुख के नेतृत्व में शहर के गांधी चौक में भव्य पंडाल लगाकर नागपुर जिला सहकारी बैंक घोटाले में 2002 से जिले के किसानों के फंसे 153 करोड़ रुपए वापस दिलाने हेतु बेमुद्दत ठिया आंदोलन किया गया। इस ठिया आंदोलन से पहले पूर्व विधायक डॉक्टर आशीष देशमुख, प्रकाश टेकाड़े, मनोहर कुंभारे, किशोर चौधरी आदि के नेतृत्व में उप विभागीय अधिकारी संपत खलाटी के द्वारा राज्य के मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री तथा सहकार मंत्री को निवेदन प्रस्तुत कर सन 2002 में घटित उक्त 153 करोड़ बैंक घोटाले के ब्याज सहित 1444 करोड़ रुपए वसूली कर किसानों को ब्याज सहित वापसी हेतु शीघ्रता से पहल करने की विनती की गई। इस अवसर पर विधायक आशीष देशमुख के साथ साथ भारतीय जनता पार्टी के सभी नेतागण सैकड़ों की संख्या में उपस्थित रहे। बैलगाड़ी पर सवार होकर उप विभागीय कार्यालय पहुंचकर शक्ति प्रदर्शन किया। साथ ही गांधी पुतला स्थित आंदोलन स्थल पहुंचकर सभा को संबोधित करते हुए सभी ने एक सुर में उक्त घोटाले में दोषी पाए गए राज्य के पूर्व मंत्री तथा क्षेत्र के पूर्व विधायक सुनील केदार पर जमकर निशाना साधते हुए अपनी भड़ास निकाली। घोटाळ्याचे आरोपी सुनील केदार यांच्याकडून 123 करोड रुपयाचा घोटाळा केल्याचे आरोप त्यांच्यावर लागलेले आहे। या संदर्भात आपण काय म्हणणार? आरोप सिद्ध झालेले आहे। न्यायालयाने आरोप सिद्ध केले आहे। सुनील केदार 153 कोटी रुपयाच्या घोटाळ्यासाठी दोषी ठरवले आहे न्यायालय। 22 वर्षापूर्वी जर कोणा सामान्य कास्तकाराचे पैसे 153 कोटी बँकेत जमा केले असते तर आज ते 1444 कोटी रुपये झाले असते। महाराष्ट्रामध्ये कायदा आहे, दोषी आढळलेल्या व्यक्तींकडून वसुली झाली पाहिजे। आज 22 वर्षापासून वसुलीसाठी सर्व पीडित शेतकरी, नागरिक, व्यापारी, नोकरदार वर्ग आतुरतेने वाट पाहतो आहे। या प्रकरणाला मागचे 22 वर्ष लागण्याचं कारण काय? सातत्याने आपले हितसंबंध साधत राजकीय दबाव वापरत सुनील केदारनी वसुली थांबवली आहे। आजही आमचा आरोप आहे की वळसे पाटील जे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे होते त्यांनी मुद्दामून ह्या सुनावणीला तडकाफडकी आणि मागच्या 11 वर्षापासून केंद्रामध्ये आपली सरकार आहे, राज्यामध्ये आपली सरकार आहे। गोष्ट नाही, न्यायालयीन प्रक्रिया आहे। न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कुठेतरी सरकारचाही दोष असा आपल्याला आढळून येते। म्हणूनच आमची आजचा हा धरणा आंदोलन आहे, ही आंदोलन आहे, दिवस रात्र आम्ही या मागणीसोबत बसणार आहे। विनंती वळसे पाटलांना हीच आहे की आपण या व्यथा पीडितांच्या समजून तातडीने वसुलीचे आदेशासाठी प्रक्रिया समोर न्यावी आणि आरोपींकडून दोषी ठरवल्याकडून वसुली झालीच पाहिजे। ती 1444 कोटी रुपये नागपूर जिल्ह्याच्या पीडित कास्तकारांना जिल्हा सहकारी बँकेच्या तेव्हाच्या खातेदारांना वितरित करण्यात सत्र न्यायालयाने आपला निर्णय दिलेला आहे आणि ते उच्च न्यायालयामध्ये याच्या थांबण्यासाठी ते प्रयत्न करत आहे। तर अशात आपण या आंदोलनाचं पाऊल उचललं हे कितपत बरं आहे? सुप्रीम कोर्टापर्यंत सुनील केदारला दिलासा मिळाला नाही आहे। सुप्रीम कोर्टामध्ये ते निवडणुकीसाठी गेले होते 5 वर्षाची त्यांना जी शिक्षा झाली आहे सर, सरकारी कायद्याअंतर्गत सेक्शन 88 च्या माध्यमातून वसुलीचा आदेश देण्याचा अधिकार जस्टिस JN पटेल कमिटीला आहे। त्यामध्ये अडंग आणण्याचं काम सुनील केदारांनी वळसे पाटलाच्या माध्यमातून केलं। तो अडंगा वळसे पाटलांनी काढावा यासाठी आमचं हे ठिया आंदोलन आहे। चोर है चोर। कारा न्यूज के लिए सावनेर से किशोर डुंडेले की रिपोर्ट। क्या आप अपने घर के पुराने फर्नीचर से तंग आ गए हैं? तो अपने फर्नीचर को रिप्लेस करिए इंडियन फर्नीचर के साथ, जहां किफायती दाम में उपलब्ध है बेस्ट क्वालिटी मॉडर्न प्रोडक्ट्स, टीवी यूनिट, मॉडर्न किचन, सोफा, बेड, मंदिर, डाइनिंग टेबल, सोफा कम बेड, वो भी कस्टमाइजेशन और होम सर्विस के साथ। हर प्रोडक्ट पर इंडियन फर्नीचर वर्क मैन्युफैक्चरर देता है 5 साल की वारंटी। बैंक फाइनेंस ऑप्शन ऑल्सो अवेलेबल। तो बिना किसी देरी के अभी विजिट करें इंडियन फर्नीचर वर्क एंड मैन्युफैक्चरर, उदयनगर, मानेवाड़ा रिंग रोड, नागपुर। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9700409512 पर।